जिभेच्या अलीकडे चवीसाठी आहारातून केलेल्या चुकांचा परिणाम जिभेच्या पलीकडे मात्र पचनाच्या स्वरूपात शरीराला भोगावा लागतो. पचनात होणारे वेळेतले बदल, दिनचर्येतले बदल, खानपानातल्या बदललेल्या पद्धतीचा परिणाम म्हणून लाईफस्टाईल डिसीज म्हणून ओळखला जाणारा IBS, म्हणजे ज्याला सामान्य भाषेत इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा आयुर्वेदामध्ये ग्रहणी नावाने ओळखलं जातं. घेतलेल्या आहाराचं ग्रहण न झाल्यानंतर शरीरामध्ये घेतल्या अन्नाचं पोषण आणि त्यातून होणारं पाचन ही क्रिया मंदावत चालते आणि त्याचा परिणाम म्हणून ग्रहणीसारखा आजार दिसायला लागतो. यालाच IBS हा प्रकार मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थितींवर मोठा परिणाम करत असतो. या ग्रहणीच्या आजाराची कारणं कुठली, लक्षणं कुठली आणि तो झाल्यानंतर सामान्य कुठल्या पद्धतीमध्ये नाममात्र बदल केले तर मात्र ग्रहणीसारखा विकार हा नियंत्रणात आणला जाऊ शकतो आणि तो कशा पद्धतीने नियंत्रणात आणायचा हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी इथे करतो. हरी, वरी आणि करी या तिन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून जाणवणारा आजार म्हणजे IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. याच्यामध्ये साधारणतः घेतलेल्या आहाराचं पाचन होण्याआधीच हा आहार शरीरातून खालच्या दिशेला उतरायला लागतो आणि पोषक द्रव्य ही मलासोबत शरीरातून बाहेर पडल्यामुळे सतत पोट अपसेट राहायला लागतं. पोटातून सतत शौचानंतर मुरडा यायला लागतो. घेतलेला आहार पचण्याआधीच जेवण झाल्या शौचाला जावंसं वाटणं, पोट अपसेट असल्यामुळे सतत स्ट्रेसफुल जाणवणं आणि शरीरामध्ये पचनाची स्थिती मंदावल्यामुळे एनर्जी लेवल अतिशय खालावून जाणं, अशा प्रकारची लक्षणं ही साधारणतः IBSमध्ये दिसायला लागतात. या IBSचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं धैर्य न राहिल्यामुळे एन्झायटीसुद्धा वाढायला लागते. रात्र जागणारी लोक मोठ्या प्रमाणात पचनाच्या या तक्रारीमुळे साधारणतः मानसिक स्थैर्यसुद्धा गमावून बसतात. IBS सारखा प्रकार पचनातून सुरू होत असला तरी मेंटल लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब करतो. आता ग्रहणी या विकारामधली जी महत्त्वाची 3 कारणं जी आता आपण सुरुवातीला बघितली, त्यामध्ये हरी हा प्रकार हा घाईचा परिणाम म्हणून मग तो खानपानाच्या वेळाच्या बाबतीत असो, खानपानाच्या प्रकाराच्या बाबतीत असो. साधारणतः पित्ताच्या वेळा ह्या पचनासाठी योग्य मानल्या आहेत. बायोलॉजिकल क्लॉकनुसार सकाळी 10 ते 12 हा पचनाची पित्तासाठीची योग्य वेळ मानली. बऱ्याच वेळा जेवणाच्या अनियमित वेळा असणं किंवा मग घेतलेला आहार घेतल्यानंतर त्यामध्ये योग्य अंतर न ठेवता दुसरा आहार घेणं, या प्रकारामुळे पचनावरती सतत ताण राहायला लागतो. अनियमित वेळेमुळे पित्त विदग्ध होतं आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात हरीचा परिणाम म्हणून ग्रहणीसारखे विकार सुरुवातीला लक्षण स्वरूपात आणि नंतर आजार स्वरूपात वाढायला लागतात. दुसरा, वरी, चिंता हा रसधातूवरती सगळ्यात मोठा परिणाम करतो. शरीरामध्ये असणारा आद्य धातू म्हणजे रसधातू, जो आहारातून तयार होणारा हा रसधातू, यावरती वरी म्हणजे चिंतेच्या स्वरूपामुळे साधारणतः रसधातू दृष्टी हे सगळ्यात मोठं लक्षण मानलं आहे. आणि याचाच परिणाम हा झोपेवरती, त्याचबरोबर एन्झायटीवरती, निगेटिव्ह स्ट्रेस वाढण्यावरती आणि त्यामुळेच शारीरिक मानसिक दौर्बल्य तयार होण्यामध्ये होतो. आणि याचेच अलार्मिंग सिग्नल पचनावरती सुद्धा दिसतात. म्हणून वरीचा परिणाम म्हणून होणारा प्रकार म्हणजेच IBS हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण मानले गेले. त्याचबरोबर करी या प्रकारामध्ये साधारणतः चमचमीत पदार्थ खाण्याची आवड हा सुद्धा एक कारण IBSमध्ये मानलं आहे. बऱ्याच वेळा शरीरामधलं पाचन हे संपूर्ण पाचनासाठी म्हणून लागणारे षडरसाच्या आधारावरती होतं. त्यामध्ये मधुर रस, आम्लरस, लवण रस, कटुरस, तिक्तरस, कषायरस या षडरसाच्या आधारावरती पाचन होत असलं तरी बऱ्याच वेळा चवीच्या आधारावरती खाणारे, म्हणजे त्याला गोड आवडतं म्हणून फक्त गोडच पदार्थ पोटभर खाणं, यामुळे शरीरामध्ये पाचनाचा समतोल बिघडतो आणि पचनासाठी लागणारे इतर पंचरसाची कल्पना ही कमी झाल्यामुळे किंवा त्याचा पाक कमी झाल्यामुळे शरीरामधलं पाचन बिघडल्याने सुद्धा मोठ्या प्रमाणात अग्निमांद्य होतं. आणि याचा परिणामसुद्धा अग्निमंद झाला किंवा पाचन मंद झाला तर IBSमध्ये किंवा ग्रहणीमध्ये होतो. याच्या अवस्थासुद्धा सांगितली आहे. ग्रहणीमधल्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार लक्षणंसुद्धा बदलत असतात. पण सामान्यतः दिसणाऱ्या या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पचनामध्ये साधारणतः शौचाला वारंवार जावंसं लागणं, वारंवार गेल्यानंतरही शौचाला साफ झाल्याची कुठली संवेदना न जाणवणं,
त्यानंतर शौच झाल्यानंतर त्या जागेवरती अंगार जाणवणं, शौच अतिशय द्रव स्वरूपाची किंवा दुर्गंधीपूर्ण असणं आणि त्यानंतर शौच झाल्यानंतर अतिशय थकल्यासारखं वाटणं, अशा प्रकारच्या संवेदना या IBSमध्ये किंवा ग्रहणीमध्ये सुरुवातीला दिसतात. पचनाची योग्य पद्धत न झाल्यामुळे, दिनचर्येमध्ये रात्रीच्या जागरणामुळे यकृतामध्ये तयार होणारं पित्त हे विकृत तयार झाल्यामुळे अशा प्रकारचे ग्रहणीचे विकार दिसतात. आता याच्यासाठी निदानासाठी योग्य पद्धती आयुर्वेदामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्यामध्ये नाडी परीक्षण ही एक योग्य पद्धत मानली आहे. त्याचबरोबर मलाची असणारी कन्सिस्टन्सी हा एक दुसरा लक्षण स्वरूपात असणारं लक्षण आपण ते जाणू शकतो. आता या दोन लक्षणाच्या आधारावरती, नाडी परीक्षणाच्या आधारावरती आणि तुमच्या मलाच्या असणाऱ्या कन्सिस्टन्सीच्या आधारावरती योग्य वैद्याच्या सल्ल्याने याचं निदान करून उपचार करून घेणं हे खूप अगत्याचं ठरतं. साधारणतः पित्ताची वाढणारी द्रवता, त्याचबरोबर शरीरामध्ये ग्रहणी गुण म्हणजे ग्रहण करण्याचा गुण कमी होणं हेच ग्रहणीचं मूळ कारण आहे. त्यामुळे अवयवाच्या स्वरूपात होणारी विकृती दूर करण्यासाठी सामान्य उपचार आयुर्वेदामध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीचे उपलब्ध आहेत. दिनचर्येत बदल आणि उपचाराच्या या सोबत काही उपाय हे मात्र अतिशय खात्रीशीर ठरतात. त्यामधला पहिला उपाय म्हणजे तक्र. हो, तक्र म्हणजे ताक हे पृथ्वीवरचं अमृत मानले गेले आहे. आयुर्वेदामध्ये तक्राची महती अतिशय मोठ्या प्रमाणात वर्णित केलेली आहे. परंतु हे तक्र कशा धर्माचं, शरीरामध्ये असणाऱ्या आम्लगुणाचं असल्यामुळे शरीराच्या ठिकाणचा असणारा पाचक गुण वाढवतं. त्याचबरोबर ग्राही गुण याच्यामध्ये कशाय धर्मामुळे ग्राही गुण म्हणजे कडसटपणा असल्यामुळे त्यामध्ये अन्न धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शरीरातलं पाचन अतिशय त्वरित गतीने वाढायला मदत होते. त्यामुळे शरीरामध्ये पित्ताची द्रवता कमी करण्यामध्ये आणि शरीरामधला क्षारधर्म कमी झाल्यामुळे पाचन सुधारायला मदत होते आणि याचाच परिणाम म्हणून पाचन सुधारल्यानंतर मात्र ग्रहणीमध्ये असणारी अपसेट स्टमकसारखी लक्षणं कमी व्हायला मदत होतात. त्यामुळे योग्य वेळेला जेवण करून जेवणानंतर सकाळच्या वेळेला त्यामध्ये सेंधी मीठ आणि जिऱ्याची पूड टाकून एक कपभर ताक हे योग्य पद्धतीने घेणं अतिशय उपयुक्त ठरतं. आता ताक हे योग्य कुठलं आणि ते कशा पद्धतीने बनवलेलं असलं पाहिजे म्हणजे ते शास्त्रोक्त ताक बनवलेलं आहे हे मात्र पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये आपण विस्तृत चर्चित करू. ताकानंतर दुसरा एक प्रभावी पर्याय ठरतो तो म्हणजे बिल्व किंवा बेल. हा महादेवाला अर्पण केल्या जाणाऱ्या बेलफळा किंवा बेलफूल पानाचा एक अतिशय प्रभावी औषध मानले. बेल हा शरीरामध्ये असणारा ग्राही गुण वाढवणारं, शरीरामधलं पाचन मंद झालेलं असेल तर ते सुधारणारं, शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारची गरविष म्हणजे ज्याला आहारातल्या पाचनातल्या विरुद्ध अन्नाच्या प्रकारामुळे किंवा वेगवेगळ्या पचनातल्या मंदत्वामुळे जे टॉक्झिन्स तयार होतात त्याला दूर करण्याचं काम हे बिल्व करतं. म्हणजे बेल हे पानाच्या स्वरूपात किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या फळं ही सुद्धा उत्तम पाचक आहेत. फळापासून बनणाऱ्या, घरापासून बनणारी अनेक औषधी कल्प आयुर्वेदात सांगितलेली असली तरी साधारणतः बेलाची पानं ही छायाशुष्क करणं म्हणजे सावलीत सुकवून त्याच्यापासून बनणारी पावडर ही रोज नित्यनियमाने जेवणानंतर 3 ग्रॅमपर्यंत सोप म्हणजे साधारणतः जेवणानंतर खाल्ल्या जाणाऱ्या सोपेमध्ये 3 ग्रॅमपर्यंत मिक्स करून सकाळ संध्याकाळ घेणं हे सुद्धा ग्रहणीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा पाचनाच्या स्टेजमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत अतिशय उपयोगी ठरतात. हे 2 उपाय ग्रहणी यासारख्या लाईफस्टाईलनी वाढणाऱ्या आजारामध्ये योग्य पद्धतीने काम करत असली तरी तुमची लाईफस्टाईल बदलल्याशिवाय दिनचर्येमध्ये रात्रीची जागरण टाळणे, जेवणाच्या वेळा नियमित करणे, एकाच प्रकारचा आहार सतत न घेणे, अशा प्रकारची पथ्य पाळून त्यासोबत ताकाचा समावेश आहारामध्ये जेवणानंतर करणे आणि त्यानंतर बिल्व किंवा बेलपत्राचा समावेश जेवणानंतर करणे या पद्धतीच्या सामान्य उपचारांनी सुरुवातीची लक्षणं दूर होत असली तरी मात्र अनेक वेळा आजाराची स्टेज वाढल्यानंतर मात्र उपायापेक्षा उपचाराची गरज अतिशय योग्य ठरते.